नमस्कार मित्रांनो, मी गौरव पातले. मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि तुमचं मी या ब्लॉगमध्ये एक स्वागत करतो. मी आज आलो आहे परेल वर्कशॉपमध्ये. आगमन आहे, शेवटची आगमनाचा दिवस आहे, तर हे आपण आज कव्हर अप करण्यासाठी एक माझ्या ब्लॉगमध्ये आपण जातो. तर आपण आता जात आहे परेल वर्कशॉपमध्ये. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहे परेल वर्कशॉपमध्ये. तर मग आता इथून येणाऱ्या सर्व देवींचे आगमन आपण आज या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत. इथे पोचताच पहिल्या मूर्तीचं आगमन झाले म्हणजे विलेपार्ल्याची शिवअंबा. किती उंच भव्य अशी सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीची प्रभाव तर त्या मूर्तीपेक्षा देखील सुंदर आहे. आजचा देवीचा शेवटचा आगमनाचा दिवस असल्याकारणाने परेल वर्कशॉपमध्ये खूप जास्त भक्तांची गर्दी ही जमली आहे. तर मग त्यामुळे काही कारणांमुळे देवीच्या सजावटींचे काम अपूर्ण राहिले होते. तर हे कार्यकर्ते त्या श्रद्धेने देवीची सजावट पूर्णपणे करत आहे की देवीची मूर्ती किती सुंदरतेने आणि एक नवीन रूपामध्ये, चांगल्या रूपामध्ये सजवता येईल असे ते प्रयत्न करत आहेत. तर तुम्ही बघू शकता देवीला किती मस्त सुंदरतेने हे सजव. तुम्ही बघू शकता आताच या भव्य दिव्य आणि अशा उंच मूर्तीचे आगमन होत आहे. तर ही मूर्ती मुंबईमधील प्रथमच चलचित्र असणारी मूर्ती आहे. या मंडळाचे नाव सांताक्रूझची महेश्वरी. तर नक्कीच या मंडळाला तुम्ही स्वतः जाऊन भेट द्या. आता आगमन झालंय म्हणजे साकीनाक्याची कुलस्वामिनी या देवीचे. तर तुम्ही बघू शकता ही मूर्ती खूपच सुंदर आणि देखणी अशी आहे. ही मूर्ती मला खूपच जास्त आवडली. ही मूर्ती आवडल्या कारणाने मी थोडेसे काही क्लिप्स मी यामध्ये ॲड केले आहेत. पुढे बघा कसे आहेत आणि मला कमेंटमध्ये सांगा. आत्ताच मुंबईच्या राजमाता या देवीचे आगमन झाले. ही मूर्ती खूप उंच असून ही मूर्ती एका मोठ्या सिंहासनावरती विराजमान झालेली आपल्याला दिसते. तुम्हाला आता हे बघून नक्कीच असं वाटत असेल की नेमकं या पडद्यामागे आहे काय. आम्हाला देखील आल्यावरती असंच वाटत होतं की
या पडद्याच्या मागे नेमका असेल काय. तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी तर आता आम्ही इथेच थांबलो आहे. तर थोड्या वेळातच आपल्याला समजेल की या मंडळांनी या पडद्याच्या मागे नेमकं काय केलं आहे. आता आगमन झालं ते म्हणजे घाटकोपरच्या आदिशक्ती ह्या देवीचे. तर ही मूर्ती उभी अशी मूर्ती आहे आणि देवीचं रूप मनाला भावेल असं आहे आणि खूपच सुंदर ही मूर्ती घडवलेली आहे. खूपच सुंदर. तर आता आगमन झालं आहे सांताक्रूजची राजमाता या देवीचं. तर आपल्याला पाहायला मिळतं ही देवी मोरावरती विराजमान झालेली आहे आणि ही मूर्ती खूप सुंदर अशी देखणी मूर्ती आहे. तुम्हाला आणि मला पडलेल्या प्रश्नांचं उत्तर म्हणजेच आता या झालेल्या देवीचे आगमन. या देवीचे आगमन म्हणजे ही देवी आहे अँटॉफिलची आई भवानी. तर या मंडळाने देवीच्या आगमनासाठी देवीचा रथ बनवलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता हा रथ खूप सुंदर आहे. मित्रांनो, आताच आगमन समाप्त झालेलं आहे. तर मग आपण तुमच्यासाठी मूर्त्यांचं आगमन दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि नक्की कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया एका पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय.